असा कार्यक्रम ह्या महावितरणच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। त्याच्यामुळं हे स्मार्ट मीटर जे आहे ते बंद झाले पाहिजे, यासाठी कैलासदादाच्या नेतृत्वात त्या ठिकाणी नंदुबाई त्याच संबंध शिवसेनेच्या माध्यमातून, युवासेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून त्यांनी प्रसंगी जो आक्रमक इशारा दिलेला होता की युवासेना फक्त त्या ठिकाणी शांत बसणार नाही निवेदन देऊन, तर जिथं कुठं ग्राहकांची तक्रार असेल तर ते मीटर काढून टाकण्याचं, तोडून टाकण्याचं शिवसेनेनं काम चालू केलेलं आहे। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर दादा फक्त यांनी पोकळच्या घोषणा केलेल्या आहेत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचं जे काही थकीत वीज बिल आहे ते माफ करू, आणि थकीत वीज बिल जर माफ करायचं असेल एकीकडे सांगायचं की विधानसभेत जोडून जमणार नाही, तर ही लढाई रस्त्यावरही लढावी लागणार आहे। कारण सरकार किती निगरगट्ट आहे आणि त्यांचा राजहट्ट जो असतो स्मार्ट मीटरच्या बाबतीतला तो पूर्णच करत आहेत। आणि शेतकऱ्यांना, सर्वसामान्य ग्राहकांना हे बाहेरून त्यांच्यावर जबरदस्ती करून, त्यांना भीती दाखवून आणि अशा पद्धतीचे स्मार्ट मीटर बसवत आहेत। आणि त्यामुळे एखाद्या ग्राहकाचं जर 500 रुपये बिल येत असेल तर 2-2 हजार रुपये बिल जाते। ही स्मार्ट लूट आहे आणि या स्मार्ट लुटीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन आज सुरुवात केलेली आहे। इथून पुढच्या काळातही एकाही ग्राहकाला सक्तीनं आम्ही मीटर बसवू देणार नाहीत आणि ज्या ग्राहकाची मागणी आहे की आम्ही आमचं जुनं मीटर बसवा चांगला आहे, तर ते सुद्धा आम्ही त्याच्यासाठी महावितरणकडनं ते बसवून घेणार। आणि या विरोधात आम्ही शिवसेना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। स्मार्ट मीटरची जी लूट आहे या विरोधात सर्वसामान्य ग्राहकाच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावरील लढाई लढेल, विधान भवनातील लढाई लढेल आणि न्यायालयीन लढाई सुद्धा शिवसेना लढणार आहे। तीच विकली जाते नाही ना, ह्यात फक्त खाजगी कंपन्यांचं हित आहे। खाजगी कंपन्यांसाठी सरकार काम करते। आमच्या जमिनी बळकावल्या गेल्या, शेतकऱ्याच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, काही वेळा स्थानिक गुंडांकडनं, पोलिसांकडनं त्या जमिनी बळकावून त्या ठिकाणी जबरदस्ती करून एक प्रोजेक्ट असं सांगून या ठिकाणी लोकांसाठी सरकार काम करते। आपल्याला पाहायला मिळालं असेल शिवसैनिकांनी त्या ठिकाणी स्मार्ट मीटर फोडले। आज धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं महावितरणच्या आणि या महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन आम्ही विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितले आज की अवेळी होणारं जे लोड शेडिंग आहे ते सर्वप्रथम बंद करा, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणारी लूट बंद करा। मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये शब्द दिलेला असताना देखील की स्मार्ट मीटरची सक्ती ही केली जाणार नाही, परंतु तरी देखील महावितरणच्या अधिकारी व्हॉट्सअप ग्रुपवरती स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आम्ही त्यांना आज या ठिकाणी जाब विचारलाय आणि हे सगळं तात्काळ बंद करावं, अन्यथा हे आंदोलन आज रस्त्यावर केलं, उद्या महावितरणच्या कार्यालयामध्ये करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा प्रकारचं आवाहन आम्ही आज यांना केलेलं आहे।